मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील उमरावती इथं कैलासवासी नंदराम महाराज उमरावतीकर यांचा 40वा स्मृती दिनानिमित्त यात्रा उत्सवानिमित्त उमरावती इथं फुलंब्री विधानसभा आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते पाद्यपूजन करून यात्रा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली। यावेळी जंगी कुस्ती आखाडा सामन्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कैलासवासी नंदराम महाराज उमरावतीकर यांचा 40वा स्मृती दिनानिमित्त यात्रा उत्सवानिमित्त 12 एप्रिल रोजी सकाळी पाद्यपूजन करून प्रारंभ झाला। दुपारी भव्य जंगी कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला। यावेळी 11,000पर्यंत बक्षीस ठेवण्यात आलं होतं। रात्री सोमनाथ भालेराव प्रस्तुत ऑर्केस्ट्रा कार्यक्रम तर 13 एप्रिल रोजी धावण्याची शर्यत आणि संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। याप्रसंगी आमदार सौ अनुराधा चव्हाण, सेवानिवृत्त ACP कल्याणकुमार लवंगे, सौ रेखाताई लवंगे, शिवाजी महाराज पाथरीकर, जितेंद्र जयस्वाल, JP शेजवळ, कल्याणदादा चव्हाण, विनोदजी चव्हाण, अजीमभाई सिद्दीकी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून महिला, पुरुष, भक्तगण आणि समाज बांधव यावेळी उपस्थित होते। त्या सगळ्यांच्याच मागे एवढा कामाचा व्याप आणि एवढं कुटुंब आणि कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यामध्ये आपण स्वतःला विसरून जातो आणि जीवनामधला आनंद आपण विसरून जातो। तर याला कुठेतरी एक लवंगे साहेबांनी म्हणजे अशा पद्धतीने आखणी करून की जीवनामध्ये आनंद सुद्धा आपण घ्यायचा असतो आणि कारण आपण वेळ स्वतःसाठी कधीच देत नाही। लहानपणी खेळले असतील त्याच्यानंतर मला वाटतं आता पहिल्यांदाच सगळे खेळणार आहेत। आमच्या महिला बहिणी आमच्या आणि खरी गरज आहे आमच्या लाडक्या बहिणींची। आपण तरी तुम्ही तरी कुठेतरी वेळ काढताय स्वतःसाठी, पण आमच्या लाडक्या बहिणी कधीच नाही, ते आमची कामं कधीच संपत नाहीत। सकाळी सगळ्यांच्या पहिले उठणारी आणि सगळ्यांचं व्यवस्थित करून सगळ्यात शेवटी झोपणारी आमची महिला बहिणी आणि त्यांच्या मागे सतत शेतीचे काम असतात। उन्हाळ्यामध्ये मग 12 महिन्याचे शेती काम घरचे जे उन्हाळ्याचे काम असतात ते करतात, पण त्या काही उन्हाळ्यात पण शांत बसत नाही। कुरड्या करतील, पापड्या करतील, शेवया करतील, दळण निवडून ठेवतील, म्हणजे सतत 12 महिने 24 तास कामामध्ये असणाऱ्या आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आपण वेगवेगळे गेम आपण इथे ठेवलेले आहेत आणि म्हणजे सगळ्यांनाच समाजाला एक दिशा देण्याचं काम आणि त्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम आज आपण लवंगी कुटुंबीय आपण करत आहात। खरंच तुमचं सुद्धा मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।